Hello everyone. Today we are going to start our chapter number 4, that is the applications. Okay. So computer applications त्याच्यामध्ये आपण बघणार आहे. तर फर्स्ट वन इज अ मायक्रोसॉफ्ट वर्ड, देन मायक्रोसॉफ्ट एक्सेल अँड मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. आता ते रन कसं करायचं हे सगळे जे आहेत ते काय तुमचं MS ऑफिस, दॅट इज अ मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधले ॲप्लिकेशन्स आहेत वेगवेगळे. आपल्याला कसे रन करायचे ते बघायचे. तो फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला, स्टार्टवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे तुम्हाला जायचं आहे प्रोग्राम्समध्ये, आणि प्रोग्राम्समध्ये आहे बघा मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ओके. आता आपण विंडोज 2010 वरती वर्क करतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 ह्याच्यावरती मी काय केलं, क्लिक करते. आता थ्रू वर्ड काय करू शकतो आपण, डॉक्युमेंट्स क्रिएट करू शकतोय. त्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला सेव्ह करता येतं, प्रिंट करता येतं, डॉक्युमेंट्स एडिट करता येतं. ओके. सो हे जे आहे आपलं, हे काय झालं आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड हे जे आहे ते ओपन केले. आता हे जे आहेत हे आपण ज्याला म्हणतोय हे जर फाईल आहे बघा, बाय डिफॉल्ट फाईल ओपन झाली फाईल. आता या फाईलमध्ये काय तर रिसेंट फाईल ज्या असतील त्या त्याने डिस्प्ले केल्या आहेत. इथं होम टॅब आहे, जेव्हा मी क्लिक करते बघा, होम असेल, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग, व्ह्यू, ओके, रिव्ह्यू, व्ह्यू, हे सगळे टॅब आहेत. आणि प्रत्येक टॅबच्या अंडर सब टॅब इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके. ही आहे, इथं क्लिपबोर्ड असेल, त्यानंतर फॉन्ट आहे, पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळी इन्फॉर्मेशन तर तुमची स्टोअर करून ठेवला आहे. ॲज वेल एज स्टाईल्स आहेत, म्हणजे कुठल्या स्टाईलचं तुम्ही इथं यूज करू शकता कॅरेक्टर, ते आपण तिथे देतात. सेम ही साईज जे आहे स्टाईल आहे ते स्टाईल तुम्हाला चेंज करता येते. फाइंड आहे, म्हणजेच काय, सपोज मोठा डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काही सर्च करायचं असेल, एखादा वर्ड सर्च करायचा असेल, तुम्ही त्याला फाइंड करू शकताय. सपोज एखाद्या वर्डला मला रिप्लेस करायचं असेल, त्या ठिकाणी मी रिप्लेस यूज करू शकते. तसे असेच वेगवेगळे काही ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत, जे काही जस्ट सिम्पली टाईप तुम्ही इथं करू शकताय. बेसिक आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजेच काय असणार आपलं, हे जे आहे. ओके. त्याला आपण म्हणतो बघा, इथं सेव्हचं बटन आहे. सेव्ह लिहिल्यानंतर ब्रॅकेटमध्ये दाखवले बघा Ctrl+S, म्हणजेच काय, तुम्ही कीबोर्डवरची कंट्रोल आणि एस ही शॉर्टकट की यूज केली तर तुमचं काय असणार आहे, तिथं सेव्ह होतंय. त्यामुळे प्रत्येक वेळेला बटन क्लिक करायची गरज लागत नाही, माऊस क्लिकची गरज लागत नाही. थ्रू कीबोर्ड जर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल तर तुम्ही काय असणार आहे, Ctrl+S. ओके. प्रत्येक ठिकाणी हा बघा, प्रत्येकाचं शॉर्टकट त्यांनी डिस्प्ले केलेत. बोल्ड आहे, म्हणजे काय, मेक द सिलेक्टेड टेक्स्ट बोल्ड. ओके. ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा Ctrl+B. त्यामुळे जिथं तुम्ही माऊस मूव्ह करणार त्या ठिकाणी तुम्हाला तिथं खाली त्याची इन्फॉर्मेशन किंवा प्रॉपर्टी ते डिस्प्ले करायचं काम करतात. त्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन असेल, आय फॉर इटॅलिक आहे, म्हणजे Ctrl+I हे जर कीबोर्डवरचं बटन तुम्ही प्रेस केलं तर तुमचं सिलेक्टेड टेक्स्ट जे काय तुम्ही सिलेक्ट केलाय तो टेक्स्ट काय असणार आहे, इटॅलिकमध्ये तो डिस्प्ले करेल. हे जे आहेत होम टॅब, बाय डिफॉल्ट काय असं आपण न्यू डॉक्युमेंट तुमचं ओपन केलं आहे, तुम्हाला जे काय असेल डेटा तुमचा असेल तो डेटा तुम्ही इथे टाईप करू शकताय. ओके. आणि त्याला आपण वेगवेगळ्या वेळेनं फॉर्मॅटिंग करू शकते. त्यामुळे थ्रू वर्ड आपण काय करतो की डॉक्युमेंट्स आपण क्रिएट करू शकतो आणि त्या डॉक्युमेंटला तुम्हाला फॉर्मॅट करता येतं. आता फॉर्मॅट म्हणजेच काय, तुम्ही बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. इथं अवेलेबल आहे बघा. पर्टिक्युलर डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करा, फॉन्ट सिलेक्ट केला तर तुम्हाला हवा तो फॉन्ट आपल्या इथं डिस्प्ले करतो. ॲज वेल एज फॉन्टची साईज तुम्हाला चेंज करता येते. ओके. हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला ते डिस्प्ले करता येतं. सिलेक्टेड टेक्स्टला तुम्हाला कलरिंग देता येते. ओके. आता हा जो बॅकग्राऊंड कलर झाला त्या ठिकाणी, आणि हा जो आहे तुमचा काय झाला, तुमचा त्या पर्टिक्युलर वर्डला कलर झाला. ओके. म्हणजे कलरिंग सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता त्या ठिकाणी. नेक्स्ट इथं आहे बघा, तुम्हाला लाईन हवी असेल तर टेक्स्ट सिलेक्ट करा. ओके. सिलेक्ट केलं की पर्टिक्युलर ते अवेलेबल झालं. नेक्स्ट सपोज तुम्हाला लिहायचं असेल H2O. ओके. एच लिहिले तर तुम्हाला करायचं H2O. नॉर्मली कसं लिहिणार, H2O. तुम्हाला 2 कसा हवा आहे, बेसला हवा असेल तर त्यावेळेला इथं आपला अवेलेबल आहे बघा X2. ओके. ह्याला म्हणतात सबस्क्रिप्ट. ओके. त्यासाठी Ctrl+= साईन तुम्ही देऊ शकताय. म्हणजेच काय, इट क्रिएट अ स्मॉल लेटर्स बिलो द टेक्स्ट बेस लाईन. म्हणजेच काय, तर इथं मी सिलेक्ट केलं तर जे काही मी टाईप करणार आहे, ओके, ते टाईप केलेलं कुठं असणार, तुमच्या त्या टेक्स्टच्या बिलो येणार आहे. पहिल्यांदा मी एक काढते. ओके. H मला मोठा हवाय, त्या ठिकाणी मी पहिल्यांदा H लिहिते, H. त्यानंतर मला स्मॉल 2 हवाय, आला 2 बेसला त्या ठिकाणी. त्यानंतर मला काय आहे, मी पुन्हा हे काढते आणि O झालं, H2O. इथे डिस्प्ले करायचं काम केलं त्या ठिकाणी. त्यामुळे सबस्क्रिप्ट आहे, ॲज वेल इथं अवेलेबल आहे तुमचं कुठलं की सुपर, म्हणजे नॉर्मल ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे तर तुम्ही
तर बुलेट्स अवेलेबल आहेत, म्हणजे पॅराग्राफ वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही बुलेट्स वगैरे देऊ शकताय. आता बुलेट्समध्ये इथं आहेत वेगवेगळे शेप्स अवेलेबल आहेत, किंवा सिम्बॉल्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे नंबर हवा असेल तर नंबरिंग सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 यासारखं नंबरिंग द्यायचं असेल तरी तुम्ही ते देऊ शकताय. त्यामुळे हे जे आहे बेसिकली आपलं जे वर्ड आहे ते वर्डचा मेन पर्पज काय आहे की तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन असेल किंवा तुम्ही तुमचा डेटा इन्फॉर्मेशन थ्रू डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता सगळं मी इन्फॉर्मेशन जे काय असेल ते लिहिलेले आहे. आता मला काय करायचं आहे की नेक्स्ट बघूया आपण. ओके, इन्सर्टमध्ये काय तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर पेजमध्ये किंवा पर्टिक्युलर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही काय काय इन्सर्ट करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे शेप्स आहेत. ओके, या ठिकाणी तुम्ही हवा तो शेप तुम्ही सिलेक्ट करू शकताय, तो तुम्हाला शेप यूज करता येईल त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर पुन्हा अवेलेबल आहे टेबल. तुम्हाला टेबल फॉर्मॅट करायचं असेल तर किती लाईन किती रोज हव्या आहेत त्यासह तो काय करतो डिस्प्ले करायचं काम करतोय. टेबलवरती क्लिक करा. इथं काय बघा इथं चेंज होते बघा. इथं काय झालं 1 रो 3 कॉलम्स, 1 रो 4 कॉलम्स. ज्या तुमच्या साईजचा ज्या शेपचा हवा आहे त्या शेपचा तो काय करतो तुमचा टेबल क्रिएट करायचं काम करतो. ओके, आता काय झाला टेबल क्रिएट झाला. सेम वे तुम्ही टेबलच्या प्रॉपर्टीज आहेत, टेबलला तुम्हाला वेगवेगळे कलर शेप साईज काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे पिक्चर. तुम्हाला ह्या डॉक्युमेंट्समध्ये पिक्चर डिस्प्ले करायचं असेल तरी तुम्ही ते पिक्चर डिस्प्ले करू शकताय. ओके, जिथं पिक्चर तुमचं सेव्ह असेल ते पिक्चर फक्त काय करा, सपोज आता हे पिक्चर आहे मी इन्सर्ट केलं तर काय करणार आहे ते पिक्चर तुमचं काय झालं इथं इन्सर्ट केलं गेलं. ओके, त्यानंतर आपलं आहे की शेप्स आहे, चार्ट्स तुम्ही क्रिएट करू शकताय. त्यानंतर हेडर फुटर आहे, म्हणजेच काय तुमच्या ह्या पेजला हेडर म्हणजेच काय वरच्या साईडला तुम्हाला काय तर लिहायचं असेल किंवा फुटर म्हणजेच काय बेस लाईनला काय तर लिहायचं असेल तर हेडर आणि फुटर अवेलेबल आहे. पेज नंबर तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी. वर्ड आर्ट आहे, म्हणजेच काय तुम्ही वेगवेगळे ह्या शेपचे इथे तुम्ही लेटर्स का टेक्स्ट तुम्ही यूज करू शकताय. ओके, हे असं पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन इन्सर्ट टॅबमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे पेज लेआउट. पेज लेआउटमध्ये बाय डिफॉल्ट हे जे पेज आहे जे साईज वगैरे आहेत बघा, आता आपण बघतोय आपण मोस्टली A4 साईज यूज करतो, तर लेटर साईज सुद्धा अवेलेबल आहे, एक्झिक्युटिव्ह टाईप स्टाईल अवेलेबल आहे साईजची. नेक्स्ट आहे मार्जिन्स. मार्जिन्स म्हणजेच काय तुमच्या लेफ्ट साईड राईट साईड टॉप आणि बॉटम. ओके, तर मग टॉप बॉटम लेफ्ट राईट केवढी जागा तुमची सोडली गेली पाहिजे आणि जो मिडल एरिया असतो त्या मिडल एरियामध्ये आपल्याला फक्त कंटेंट इथं लिहिता येतो त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे ओरिजिनेशन. पोर्ट्रेट, आता बाय डिफॉल्ट ते पोर्ट्रेट आहे. लँडस्केप म्हणजेच काय हेच पेज तुम्हाला आडवं हवं असेल तर काय असतं ना लँडस्केप. त्यानंतर थीम्स वगैरे अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही थीम्स वगैरे देऊ शकता. ॲज वेल एज वॉटरमार्क आहे बघा. वॉटरमार्क म्हणजेच काय ह्या पेजच्या बॅक साईडला फेंटमध्ये किंवा ट्रान्सपरंटमध्ये तुम्हाला काय जर लिहायचं असेल तरी तुम्हाला हे वॉटरमार्क अवेलेबल आहे. वॉटरमार्कमध्ये तुम्हाला काय असेल तुम्ही एखाद्या पिक्चरचं वॉटरमार्क सुद्धा इथं अप्लाय करू शकता. तर हे आपलं झालं वर्डचं. नेक्स्ट आहे मेलिंग. आता मेलिंगमध्ये आपल्याला मेल बघायचं आहे, मेल मर्ज कसं करतोय ते. ओके, आता मेल मर्जमध्ये काय होतं कसं ते क्रिएट करायचं वगैरे हे मी तुम्हाला नंतर शिकवतो. ओके, नेक्स्ट आहे रिव्ह्यू आहे. यामध्ये वर्डची इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही वर्ड एखादा ट्रॅक करू शकता, वर्ड काउंट करू शकता, स्पेलिंग ग्रामर चेक करू शकता. व्ह्यू आहे म्हणजेच काय ह्या ठिकाणी तुमचं पेज कसं डिस्प्ले होतं, पेज लेआउट तुम्हाला डिस्प्ले करता येतं, एका पेजवरती किती डिस्प्ले झालं पाहिजे तुम्हाला डिफाईन करता येतं. ॲज वेल ॲज डिझायनिंग आहे, डिझायनिंग तुम्हाला अवेलेबल आहे. किती पेन कलर कुठल्या थिकनेसचा हवा आहे ते स्वतः त्यानं डिस्प्ले केले त्या ठिकाणी. ओके, आणि टेबल असेल तर टेबलमधली सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. मग आपण ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स फक्त प्रिपेअर करता, तर टेक्स्ट फक्त नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी पिक्चर किंवा इमेजेस, वेगवेगळे सिम्बॉल्स, टेबल, त्यानंतर जेवढ्या काही तुम्ही टेक्स्टला कलर देणं, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करणं, ॲज वेल एज द अवेलेबल बघा कट, कॉपी, पेस्ट. ओके, कट म्हणजेच काय करतो एखादा तुम्हाला नको आहे ओके पार्ट, तर तुम्ही काय करणार आहे सिलेक्ट करा आणि कट करा, तो पार्ट तिथून निघून गेला. नेक्स्ट समजा तुम्हाला H2O पुन्हा काय करा तुम्हाला कॉपी करायचं असेल तर पर्टिक्युलर टेक्स्ट सिलेक्ट करा, कॉपीवरती क्लिक करा आणि पुन्हा काय करायचं पेस्ट करा, पुन्हा तो काय केलं डिस्प्ले करायचं काम केलं. म्हणजेच कटनं तर पर्टिक्युलर टेक्स्ट तिथून रिमूव्ह केलं जातं, कॉपीनं सेम टेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कॉपी करता येते
आणि पेस्ट आपण कट केलं की तुम्हाला पेस्ट सुद्धा इथं अवेलेबल आहे, कट अँड पेस्ट. ओके, कटचा शॉर्टकट आहे Ctrl+X. ओके, सो द कट द सिलेक्शन अँड पुट इट इनटू द कीबोर्ड. कॉपी म्हणजेच काय म्हणतो आपण, कॉपी द सिलेक्शन अँड पुट इट ऑन द क्लिपबोर्ड. अँड पेस्टचं मिनिंग काय, जस्ट ओनली क्लिक हिअर फॉर मोर इन्फॉर्मेशन, पेस्टिंग ओनली द व्हॅल्यूज ऑफ फॉर्मॅटिंग. जे तुम्ही सिलेक्ट केलं तेवढंच तुम्ही फक्त पेस्ट, म्हणजे तुम्ही कॉपी केलं तेच तुम्हाला फक्त पेस्ट करता येतं. ओके, सो द कट मीन्स Ctrl+X, कॉपी मीन्स Ctrl+C अँड पेस्ट मीन्स Ctrl+V. हे शॉर्टकट कीज अवेलेबल आहेत, त्यामुळे शॉर्टकट कीज लक्षात ठेवा. आता हे डॉक्युमेंट्स मी तयार केले, मला हे काय करायचं, सेव्ह करायचं असेल तर मी काय करू शकते, सेव्ह म्हणजे Ctrl+S करू शकते किंवा सेव्ह वरती क्लिक केलं. ओके, सेव्ह केलं की मला सेव्हसाठी एक विंडो ओपन होतीये की तुम्ही त्या डॉक्युमेंट्सला काय नाव देणार आहात. तर सपोज बाय डिफॉल्ट मी नाव देते सॅम्पल. ओके, कुठले डॉक्युमेंट आहे, वर्डचं डॉक्युमेंट आहे. ओके, सॅम्पल झालं. आम्ही काय करते तर आता सेव्ह कुठं करायचं, तुम्ही ड्राईव्ह पण सिलेक्ट करू शकता. मी डेस्कटॉपवरती सेव्ह करते, सॅम्पल नावानं सेव्ह केलं. ओके, आता मी काय करते, हे क्लोज करते. आता पुन्हा मला बघायचं आहे, तिथं बघा आपण जे तयार केलेली फाईल आहे, कुठली वर्डची फाईल आहे, कधी तयार केली आहे ते स्वतः डिस्प्ले केलं आणि डबल क्लिक केलं तर ती फाईल पुन्हा तुमची काय झाली, ओपन झाली त्या ठिकाणी. त्यामुळे हे झालं वर्डचं ॲप्लिकेशन. ओके, त्यामुळं .docx हे काय तुमचं वर्ड डॉक्युमेंटचं एक्सटेन्शन आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहे एक्सेल. ओके, तर पुन्हा कसं जायचं, तुम्ही काय केलं, स्टार्टवरती क्लिक केला, त्यानंतर तुम्हाला जायचं आहे प्रोग्राम्समध्ये. प्रोग्राम्समध्ये आहे ऑफिस आणि ऑफिसमध्ये आहे एक्सेल. ओके, इथून जाऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इथं सर्च बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही एक्सेल टाईप केलं तरी सुद्धा तो काय करेल, डिस्प्ले करायचं काम करेल. त्यामुळे हे सेकंड आहे एक्सेल. हे झालं एक्सेलचे वर्कशीट. ओके, त्याला म्हणतात वर्कबुक किंवा स्प्रेडशीट सुद्धा याला म्हणतात त्या ठिकाणी. आता बाय डिफॉल्ट बघायला नाव आहे बुक 1. ओके, अजून आपण त्याला काय सेव्ह केलेलं नाहीये. सेम जसं आपण वर्डचं बघितलं तसं सेम फाईलचं आहे. फाईल, होम, माय टॅब, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू हे सगळे टॅब अवेलेबल आहे. हा जो आहे तुमचा टायटल टॅग झाला त्या ठिकाणी, हा जो आहे तुमचा स्टेटस बार झाला त्या ठिकाणी. आणि इथं बघा शीट 1, 2, 3 किंवा तुम्ही अजून सुद्धा शीट्स इथं तुम्ही क्रिएट करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या. म्हणजे एका एक्सेल शीटच्या अंडर तुम्ही मल्टिपल स्प्रेडशीट क्रिएट करू शकताय. ओके, मल्टिपल शीट्स तुम्ही क्रिएट करू शकता त्या ठिकाणी. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हा जो एरिया, हा जो पोर्शन आहे जो आपल्याला ग्रीड व्ह्यूमध्ये दिसतो, म्हणजे रोज अँड कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये दिसतोय, तिथं ॲक्च्युली आपण एक्सेलमध्ये वर्क करतो. आता एक्सेलचा मेन पर्पज काय की तुमचं कॅल्क्युलेशन पार्ट असेल किंवा जेव्हा तुम्ही नंबरिंगवरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता किंवा नंबरवरती असेल किंवा डेटा असेल तर तुम्हाला रोज अँड कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टोअर करायचा आहे. त्या ठिकाणी आपण काय करतो, एक्सेल शीट यूज करतोय. सेम सिमिलर ऑप्शन्स तुमच्या त्या ठिकाणसारखेच इथं अवेलेबल आहेत. तुम्ही जस्ट डेटा तुम्ही लिहू शकता. आता मी काय करते बघा, जस्ट टाईप करते 1. ओके, नेक्स्ट मी 2 टाईप केलं, 3 टाईप केलं. ओके, आता मी येणार बघा सिलेक्ट केलं आणि इथं फक्त जस्ट मी ड्रॅग करते. ॲटोमॅटिकली तो काय करतो, बाकीचे नंबर्स काय करतो, सिक्वेन्सने काय करतो, तो डिस्प्ले करायचं काम करतो त्या ठिकाणी. त्यामुळे ही जो एक्सेलचं काय झालं फीचर झालं त्या ठिकाणी. त्यामुळे एक्सेल आपण हवे त्या ठिकाणी यूज करू शकतोय. ॲज वेल सपोज मी मी मार्क्स एंटर करते. ओके, जे काय असेल ते, हे 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत, हे आपण जे मी एंट्री केले. त्यामुळे कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल किंवा एनी टाईप ऑफ पार्ट एकत्र रन करा. आता ह्या तिन्हीचे सम मला कुठं हवे, ह्या ठिकाणी हवे. ओके, तुम्हाला वेगवेगळे फंक्शन्स अवेलेबल आहेत, त्यांना तुम्ही तिथं सम वगैरे करू शकताय. मग फॉर्म्युलाजमध्ये आहेत वेगवेगळे फंक्शन्स. हे फंक्शन्स ॲटोसम म्हणलं तर ते ॲटोसम तुम्ही डिस्प्ले करतोय. ओके, 131 ह्या तिन्हीची सम किती झाली, 131. ओके, आता मला ॲव्हरेज हवा असेल, या तिन्हीचं ॲव्हरेज किती झालं, 37. ओके, अजून मी काय तर नंबर टाईप करते इथं. ओके, मॅक्झिमम तिने सिलेक्ट करते आणि मॅक्स नेक्स्ट ह्यामध्ये मॅक्सिमम यातला कुठला नंबर आहे तर 55. हा मॅक्स तो काय केलं त्यानं डिस्प्ले करायचं काम केलं. त्यामुळे हे जे फंक्शनल आहे किंवा फॉर्म्युलाज आहेत ते जे कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो आपण एक्सेलमध्ये करू शकतोय. आता त्याच्यामध्ये हे जे ॲटोसम आहेत आपण जे बघितलं, सम असेल, ॲव्हरेज, काउंट असेल, मॅक्स, मीन, हे फंक्शन्स म्हणजे इझी फंक्शन आणि मोर फंक्शन सुद्धा इथं तुमचे अवेलेबल आहेत. जसं रेट आहे, त्यानंतर सम, ॲव्हरेज, इफ वर हायपरलिंक द्यायची असेल, काउंट द्यायचं असेल,
ह्यासारखे वेगवेगळे मोर फंक्शन सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. सेम कट कॉपी पेस्ट ऑप्शन आहे, कलरिंग आहे, टेक्स्ट अवेलेबल आहे. चेंज काय ते फक्त आपण बघतोय. ॲक्च्युअली ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही तुमचा स्वतःचा टॅब सुद्धा जनरेट करू शकता. म्हणजे व्ह्यू जसं आहे ओके, तर तुम्हाला स्वतःचा टॅब सुद्धा जनरेट करता येतो, क्रिएट करता येतो त्या ठिकाणी. त्यामुळे हे तिचं न्यू आहे. सेम दिलेल्या डेटावरनं तुम्ही काय म्हणू शकतो की टेबल फॉर्मॅट आपण जनरेट करू शकतो, क्लिपबोर्ड शेप्स ॲड करू शकतो. सेम तुम्ही या ठिकाणी पाय चार्ट किंवा कॉलम ज्या ठिकाणी मला ॲनालिसिस करायचं आहे किंवा पर्टिक्युलर मला डेटावरनं काहीतरी रिपोर्टिंग करायची, चार्टिंग आहे, त्या ठिकाणी मी एक्सेल शीट यूज करू शकते. फॉर एक्झाम्पल याच्यावर मी काय करते, मी आता ह्याच्यावरती कॉलम चार्ट अप्लाय केला. आता ह्यामध्ये विविध टाईप्स आहेत, 2D आहे, 3D आहे. ओके, 3Dचा मी अप्लाय केला, तर ह्या वेळेनंतर डिस्प्ले केलं. ओके, आता मी 4 नंबर घेतले, 4, त्यामुळे 1 2 3 4. ओके, DEFG हे जे सगळे झाले कॉलम्स आहेत, ABCD, आणि हे जे 1 2 3 4 आहेत हे रो झाला. आणि हे जे सिंगल सिलेक्शन आहे याला म्हणतात सेल. ओके, त्यामुळे हे ज्या 1 2 3 4 या 4 सेलमधल्या व्हॅल्यूज त्यानं इथे डिस्प्ले केल्या बघा. मग फर्स्ट नंबरला बघा त्यानं काय दाखवलं, 23 43 65 131. त्यामुळे इथं 23 43 ह्या त्याने व्हॅल्यू काय केली, डिस्प्ले करायचे काम केले त्या ठिकाणी. ओके, त्यामुळे ह्या पाय चार्ट, कॉलम चार्ट असे आपण वेगवेगळे ग्राफ हे पण ते डिस्प्ले करू शकतो त्या ठिकाणी. हे झालं आपलं कुठलं जे आपण म्हणतोय एक्सेल. आणि एक्सेल जे आहे जे आपण इथं बघतोय आता सेम ॲज ही 1 नंबरची शीट झाली. ओके, आता आपण 6 नंबरच्या शीटवरती काम करतोय. इथे राईट क्लिक करून तुम्ही ह्याला सेव्ह सुद्धा करू शकता, रिनेम केलं. ओके, A1 ची शीट झाली. सेम ही शीट नंबर 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे. असे मल्टिपल शीट्स आपण इथं एका स्प्रेडशीटमध्ये क्रिएट करू शकतोय. ॲज वेल ॲज सेलला तुम्ही कंडिशन्स वगैरे देऊ शकता त्या ठिकाणी, तर कंडिशन फॉर्मॅटिंग आहे त्या ठिकाणी. ओके, तर मग कंडिशन्स देऊ शकता. हायलाईट रूल तुम्ही तर अप्लाय करू शकता, म्हणजे ग्रेटर दॅन डॅश डॅश जर असेल तर. सपोज मी म्हटलं की फॉर्मॅट सेल्स आर ग्रेटर दॅन 44. ओके, असं जर म्हणलं की तर बघा तेवढीच फक्त 44 पेक्षा मोठी कुठल्या 65, त्याला फक्त काय केलं, कलरिंग प्रोव्हाइड करायचं काम केलं. तर फॉर्मॅटिंग आपण इथे या ठिकाणी करू शकतोय. तर मोस्ट ऑफ द टाइम जे तुमचं कॅल्क्युलेशन पार्ट असेल किंवा फॉर्म्युलाज असतील जिथं आपण काय करतोय की ॲक्च्युली नंबरवरती ऑपरेशन्स परफॉर्म करतोय, त्याला आपण काय करणार आहे, जिथं ॲनालिसिस करून आपण काहीतरी पर्टिक्युलर रिझल्ट आपण डिस्प्ले करतोय त्याला आपण एक्सेल शीटचा यूज करू शकतोय. त्यामुळे हे झालं एक्सेल. सेम ॲज तुम्ही सेव्ह करा, फाईल. ओके, सेव्हवरती क्लिक केलं तर ते वर्कबुक तुमचं सेव्ह केलं जाईल. टाईप त्यांनी विचारलं कुठल्या टाईपचं आहे, बाय डिफॉल्ट टाईप कुठला असणार त्याचा, एक्सेल वर्कबुक आहे. ओके, PDF म्हटलं तर PDFच्या फॉर्मॅटमध्ये तो काय करतो, सेव्ह करतो. आपलं आहे कुठलं, एक्सेल वर्कबुक आहे. आणि जे तुमचं असेल, जे काही नाव असेल तर नाव द्या आणि नावावरनं त्याला ते फक्त सेव्ह करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही याला पासवर्ड वगैरे सुद्धा तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्या ठिकाणी. त्यामुळे ती सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे इथं. त्यामुळे हे झालं आपण सगळं एक्सेलची शीट बघितली. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ते म्हणजे पॉवर पॉईंट. हे मी क्लोज करते. नेक्स्ट ओपन केलं, क्लिक केलं, प्रोग्राम्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये पुन्हा आपल्याला काय बघायचं आहे, पॉवर पॉईंट. ओके, सो आपल्याला 3च आहेत मेन ॲप्लिकेशन्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. आता इथं ज्यावेळेला तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असेल त्यावेळेला आपण काय करू शकतो, हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. बाय डिफॉल्ट नाव काय बघा, प्रेझेंटेशन 1. आता ह्याच्यामध्ये काय, जसं आपण बघितलं वर्डमध्ये तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट असतं किंवा एक्सेलमध्ये तुम्हाला स्प्रेडशीट असते. ओके, ब्लँक. तसं ह्याच्यामध्ये काय असतात, हिला म्हणतात स्लाईड. ओके, ह्या वेगवेगळ्या स्लाईड्स असतात. जे बघा स्लाईडचे लेआउट पण इथं वेगवेगळे अवेलेबल आहेत. टायटल स्लाईड, टायटल अँड कंटेंट, किंवा फक्त टायटल तुम्हाला द्यायचं असेल किंवा फक्त ब्लँक हवी असेल किंवा टायटल विथ कॅप्शन हवा असेल किंवा 2 कंपॅरिझनच्या तुम्हाला स्लाईड हवी असेल किंवा पिक्चर हवा असेल, ज्या टाईपची तुम्हाला डेटा तुम्ही लिहिताय किंवा स्टोअर करता त्या टाईपच्या इथं स्लाईड्स तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही ती पर्टिक्युलर स्लाईड तुम्ही सिलेक्ट करू शकता. जस्ट क्लिक करायचं तुम्हाला. सेम इकडे अवेलेबल आहे जसे आपण बघितलं ते. इथं वेगळं काय तर डिझायनिंग. ओके, जिथं इथं काय करू शकतो तुम्ही, एका ह्याच्यामध्ये मल्टिपल स्लाइड्स तुम्ही इथं यूज करू शकता. आणि सपोज त्या स्लाइड्स मला पर्टिक्युलर डिझाईनच्या हव्या असतील तर त्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे. त्या डिझाईनिंगच्या त्या स्लाइड्स तुम्हाला इथं क्रिएट करता येतात. ॲज वेल ॲज बॅकग्राऊंड स्टाईलमधून तुम्ही स्टाईल वगैरे चेंज करू शकता त्या ठिकाणी. ॲज वेल ॲज इथं ॲनिमेशन सुद्धा अवेलेबल आहेत. ॲनिमेशन्समध्ये सुद्धा वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, ते इफेक्ट्स तुम्ही देऊ शकताय. ओके, ॲपियर असेल, फ्लाय असेल तर फ्लाईंगचं करू शकता तुम्ही.
ओके. आता सपोज मी इथं लिहिलं हॅलो. ओके. तर ह्याच्यावरती हॅलोला मला इफेक्ट द्यायचा असेल. स्प्लिट. ओके. वाईप झाला. व्हील झालं त्या ठिकाणी, किंवा फेड झालं. ॲपियर. ओके. जसे वेगवेगळे इफेक्ट सुद्धा पर्टिक्युलर तुम्ही त्या टेक्स्टला किंवा त्यातल्या डेटाला तुम्ही तिथं देऊ शकता युझिंग प्रेझेंटेशन. तर मग हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ते त्याचं एक्सटेन्शन आहे .pptx. ओके. PPTX का विंडोज 10चं काय झालं, त्याचं एक्सटेन्शन झालं PPTX. ॲज वेल तर तुम्ही हे करता वेळेला तुम्हाला साऊंड सुद्धा इथं आपल्याला देतात. स्लाइड शोच्या वेळेला तुम्हाला साऊंड वगैरे अप्लाय करता येतो त्या ठिकाणी. ओके. तुम्हाला साऊंड सुद्धा इफेक्ट्स देऊ शकताय. इथं हे बघा ड्युरेशन आहे. स्टार्ट क्लिकवरती ॲटो आहे. ड्युरेशन त्याने दिलं आहे किती वेळानंतर. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही इथं अप्लाय करू शकताय. जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हवा तो डेटा फक्त टाईप करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड असेल, नेक्स्ट स्लाइडवरती क्लिक करा. इथं पिक्चर तुम्ही घेऊ शकता. पिक्चरवरती सिलेक्ट केलं, जे काही पिक्चर तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्ही पिक्चर इथं काय करू शकता, इथं घेऊ शकताय. सपोज मी हे पिक्चर काय केलं, इन्सर्ट केलं. जे काही मी घेतले ते पिक्चर त्यानं काय केलं, इथं इन्सर्ट करायचं काम केलं. इथं टेक्स्ट आहे. टेक्स्टला तुम्ही इथं हवं ते एंटर करू शकताय. ह्या वेळेनं आपलं काय झालं, इथं पॉवर पॉईंट सुद्धा. नवीन स्लाइड हवी असेल पुन्हा काय करायचं, न्यू स्लाइडवरती क्लिक करा. ज्या टाईपची स्लाइड्स तुम्हाला क्रिएट हवी असेल ती तुम्ही काय घेऊ शकता. ओके. सपोज मला हवी आहे फक्त कंपॅरिझनची, तर ते कंपॅरिझनची हवी असेल तर ती तुम्ही इथं देऊ शकताय. ओके. टायटल आहे, कंपॅरिझन आहे, तुम्ही देऊ शकता. ज्या टाईप्सच्या तुम्हाला स्लाइड्स हव्या असतील तेवढ्या सगळ्या टाईपच्या स्लाइड्स तुम्हाला इथं घेऊ शकता. ते कशामध्ये अवेलेबल आहेत, लेआउट्समध्ये सुद्धा त्याच्या ते अवेलेबल आहेत. ओके. हे झालं तुमचं सेम ॲज जसं बघितलं आपण ते. हे तुमचे फॉन्ट तुम्ही चेंज करू शकताय. ट्रान्झिशन्स मगाशी आपण बघितलं. ओके. स्लिप असेल ते करू शकताय. ओके. कट करू शकताय. त्यानंतर अनकवर करू शकताय. कवर करू शकताय, म्हणजे एकावर एक ठेवणं. कुठल्याही टाईपचे इफेक्ट्स तुम्ही तुमच्या स्लाइड्सला प्रोव्हाइड करू शकता. किंवा शेप आहे बघा. ओके. असे वेगवेगळे इफेक्ट्स आपल्या इथं देता येतात. ॲनिमेशनमध्ये सुद्धा आहे. मगाशी आपण बघितले की टेक्स्टला आपल्याला काय काय देता येतं ते सुद्धा आपण इथं बघितले. त्यामुळे ह्या वेळेनं आपण काय करू शकतोय, पॉवर पॉईंट करू शकते. सो आता सेम सेव्ह करूया बघा. फाईल सेव्हवरती क्लिक केलं. हॅलो नावानं प्रेझेंटेशन काय करते, मी सेव्ह करते आणि बाय डिफॉल्ट डेस्कटॉपला सेव्ह करते. सेव्ह हे मी क्लोज करते. इथं बघा डेस्कटॉपला आपलं प्रेझेंटेशन अवेलेबल आहे. ज्यावेळेला तुम्हाला एखादी माहिती रिप्रेझेंट करायची असते त्याला आपण काय करतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळे ॲनिमेशन्स आहेत, इफेक्ट्स आहेत किंवा ट्रान्झिशन्स आहेत. या ट्रान्झिशनचा इफेक्ट्सचा यूज करून आपण त्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन मोर इफेक्टिव्हली आपण तिथं देऊ शकतो. मोस्ट ऑफ द टाईम कसं होतं की ज्या ठिकाणी प्रोजेक्ट असतात किंवा ज्या ठिकाणी मोठमोठे सेमिनार्स असतात, त्या वेबिनार्स असतात. ओके. अशा ठिकाणी ते काय करतात, ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचाच यूज करतात ते स्वतःची इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्यासाठी किंवा कम्युनिकेशनसाठी. सो दॅट इज द बेस्ट वे टू कम्युनिकेट विथ अदर पर्सन. ओके. विथ अवर इन्फॉर्मेशन. सो आता हे बघितलं आपण की मायक्रोसॉफ्ट. तर मग चॅप्टर 4 इथं आपला संपला आहे. ओके. थँक्यू.